तर सध्या सुरू असलेल्या प्रचार सभा दरम्यान आरोप प्रत्यारोप केले जात आहेत त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। किशोरी पेडणेकर आणि सुषमा अंधारेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल। प्रचार सभेतील शिंदेंच्या फोनाफोनीवरून पेडणेकरांचा अंधारेंचा शिंदेंना टोला। कराडला निवडणुकीत मोठी दहशत आहे, मुख्यमंत्री येऊन सगळ्यांना दम देणार तरी हे आम्ही तुमच्या सोबत आहोत असं लोक सांगतात। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचं वक्तव्य तर काँग्रेसच्या बाजूने कराडमध्ये वातावरण आहे असा केला विश्वास व्यक्त। रीलस्टार लोकप्रतिनिधी विसरतात की आपण लोकप्रतिनिधी पण आहोत। आमदार राणा पाटलांकडून खासदार ओमराजेंचा रीलस्टार बाळ असा उल्लेख। फक्त टीका करणं लोकप्रतिनिधीचं काम नसतं, राणा पाटलांचा खासदार ओमराजे निंबाळकरांवर निशाणा। दिवसा भाजपाचा प्रचार आणि आतून युवा स्वाभिमानचा प्रचार। बच्चू कडूंची राणा दाम्पत्यावर टीका तर भाजपची कार्यकर्ता म्हणून भाजपचाच प्रचार करते। कडूंची मानसिकता ठीक नाही, बच्चू कडूंच्या ट्रीटमेंटची बच्चू कडूंना गरज आहे, नवनीत राणांचा सल्ला। चांदवड नगर परिषद निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीन डील झाल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। शक्ती ढोमसेंकडून राकेश अहिरेंना 1 कोटी दिल्याचं मत मिळवून देण्याची ऑफर जी आहे ती देण्यात आली। मला विधानसभेला आतून मदत करण्यासाठी राम सातपुतेंकडून 50 कोटींची ऑफर। अकलूजमधील सभेत जयसिंह मोहिते पाटलांचं विधान। नरेंद्र भोंडेकर यांचं काँग्रेसबद्दल प्रेम वाढलंय, त्यांनी काँग्रेसमध्ये जावं। नगर परिषदेतील भ्रष्टाचार काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं दाखवतो। भोंडेकरांनी हिंदुत्व सोडलंय, शिंदेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या आरोपांना भाजपचे आमदार परिणय फुकेंचं प्रत्युत्तर। लग्न महत्वाचं नाही, मतदान महत्वाचं, क्रॉस वोटिंग मला चालणार नाही। माणिकराव कोकाटेंच्या कन्या सिमिंतिनी कोकाटेंच्या मतदारांना हा अजब सल्ला पाहिला। उद्धव ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखांसाठी शिंदेंचे लोक प्रचार करतायत, मग शिंदेंचा उठावाला अर्थ होता का? नितेश राणेंचा सवाल। ठाकरेंच्या उमेदवारांचा प्रचार करावासा का वाटतो अशी ही विचारणा। तर अनेक निवडणुकांमध्ये कोर्टामध्ये विरोधी पक्षातल्या उमेदवारांनी अपील केलेलं आहे, त्यामुळे काही निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहू। राज्यातील 20 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या, न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यानं निर्णय। बारामती, फलटण, महाबळेश्वरसह 17 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे। अंबरनाथ नगरपालिका निवडणुकांसंदर्भात संभ्रम दूर झालेला आहे। अंबरनाथ नगरपालिकेची निवडणूक 20 डिसेंबरला होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। सुधारित वेळापत्रकानुसार निवडणुका होणार आहे। तर नांदेडमधील मुखेड आणि धर्माबाद नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकललेली आहे। भोकर, कुंडलवाडी आणि लोहा नगरपालिकेतील प्रत्येकी एका जागेवरची निवडणूक पुढे ढकलली आहे। जामनेर नगर परिषद निवडणुकीमध्ये मवियाचा उमेदवार ज्योत्स्ना विसुपुतेंचा अर्ज नामंजूर करण्यात आला। नगराध्यक्षपदाचा उमेदवार साधना महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली। ज्योत्स्ना विसुपुतेंकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली। याचिका दाखल असल्यानं बारामती नगर परिषदेची निवडणूक लांबणीवर पडली आहे। 20 डिसेंबरला बारामती नगरपालिकेची सर्व जागांवरती मतदान होणार आहे। अहिल्यानगरमधल्या 12 पैकी 4 नगर परिषद निवडणुका पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। कोपरगाव, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि पाथर्डीतील निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत। नगरसेवक पदाच्या 7 उमेदवारांबाबत कोर्टामध्ये अपील असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे। कुळगाव, बदलापूर महानगरपालिका हद्दीतील 6 प्रभागांमध्ये निवडणूक स्थगित। या प्रभागांमधील निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरोधामध्ये उमेदवारांची कोर्टात धाव पाहायला मिळते। कोर्टातील निकाल न आल्यानं राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक स्थगित आहे। या जागांवरती 20 डिसेंबरला मतदान पार पडणार आहे। जालन्यातील भोकरदन नगरपालिकेच्या 2 प्रभागांची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे। 2 प्रभागांची निवडणूक 20 डिसेंबरला होणार आहे। 21 डिसेंबरला मतमोजणी आहे। 2 प्रभागातील निवडणुका प्रक्रियेविरोधात कोर्टामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती।